या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। आज या ठिकाणी 7 रस्ता परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग व तसेच उमेशदादा मित्र परिवाराच्या वतीने आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आज 7 रस्ता परिसरात भव्य असं स्वागत त्यांचं करण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने माझ्यासोबत माझे सहकारी मित्र रियाजभाई शेख, युवा नेते अदनान शेख, तसेच इरफान शेख, आर्यस, सलीमभाई नदाब, सर्व आमच्या हौसेन या ठिकाणी सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या मित्रपरिवारातर्फे आम्ही त्यांचं भव्य असे स्वागत करणार आहोत। येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, या तिन्ही मतदार निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमोल मतं देऊन आम्ही सर्व युवकांनी चंग बांधला आहे की त्यांना अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, राष्ट्रवादीचे सत्ता आणण्यासाठी, अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आयोरात प्रयत्न करू। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत युवकांना जास्तीत जास्त संधी देणार असे अजितदादांनी आम्हाला मागच्या आठवड्यात शब्द दिला आहे। त्याच अनुषंगाने सर्व मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाज त्यांना जाहीर पाठिंबा आम्ही देणार आहोत। आज त्यांचं स्वागत करणार आहोत। एवढंच बोलून माझे 2 शब्द त्या ठिकाणाच होत्या। आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग व सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने आज आमचे मार्गदर्शक, सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आदरणीय उमेशदादा पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी म्हणून निवड झाली आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचा आनंदाचा वर्षाव व जल्लोष करण्यासाठी 7 रस्ता परिसरात जमलेलो आहोत। या प्रसंगी आमचे युवा नेतृत्व आदरणीय अदनानभाई शेख, आमचे सहकारी मित्र नगरसेवक इरफानभाई शेख व इथं माझे सर्व उपस्थित असलेल्या मित्रांच्या साक्षीने आज उमेशदादांचा स्वागत व आनंद जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही 7 रस्ता परिसरात जमलेलो आहोत। प्रथमतः त्यांच्या भावी काळास उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून लवकरात लवकर चांगले कामं घडो आणि लवकरात लवकर आमदार हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय भवानी, जय राष्ट्रवादी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।